हाय, नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकचे सदस्य व रायगड जिल्हा महिला अध्यक्ष बोलते आहे. काल इलेक्शन संपले रायगड जिल्ह्याचे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदाचे. आज मी तिकडनं आले, अलिबाग ते खोपोली बसने आले आणि खोपोली रेल्वे स्टेशनवर आम्ही लोक बसलो. ट्रेनला काहीतरी उशीर होता. तर त्या दरम्यान काय झाली गंमत म्हणण्यापेक्षा माणसाची मेंटॅलिटी जी आहे ना, ती कशी बदलत चालली आहे ना, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आत्ता. तर प्रकार असा झाला, रेल्वे स्टेशनवरती हल्ली बसायची व्यवस्था खूप केलेली आहे. अनाऊन्समेंट झाली की अजून ट्रेन 1:48ची ट्रेन उशिरा येणार आहे, म्हणून 10 मिनटं अजून लेट येईल. माझे पाय दुखायला लागले होते. तर मी तिथे अनाऊन्समेंट केली म्हणून मी बसायला गेले तिथं. तर एक मुलगा पटकन बसला असेल, साधारण 6वी-7वीतला मुलगा असेल तो. म्हटलं अरे आजीला बसू दे, असा बघत बसला माझ्याकडे नुसता. म्हटलं अरे थोडा मला बसू दे म्हटलं आजीला. नाही म्हणे, चेहऱ्यावरती माशी पण हल्ली नाही त्या मुलाच्या, आणि माझ्याकडे नुसता बघत राहिला असा रागाने, आणि बघत राहिलं आणि नाही उठणार म्हणे. मी बघितलं. त्याचे वडील तिकडनं सांगतायत त्याला, उठू नको रे, बसून राहा. आता मला सांगा, ही भावी पिढी का, आपली देशाची ही भावी पिढी का अशी ॲग्रेसिव्ह? त्याचे आईवडीलच त्याला सांगतायत उठू नकोस म्हणून. तर माझ्यातला कर्तव्यदक्ष पोलीस मित्र जागा झाला. नेहमीसारखं मी बघत राहिले. मी काही बसले नाही. दुसरे गृहस्थ होते, माझ्यापेक्षाही वयाने मोठे होते. ते उठायला उठले आणि मला म्हणतात, ताई तुम्ही इथे बसा. म्हटलं नाही, म्हटलं बसा, म्हटलं तुम्ही. आता आपल्याला म्हटलं ही मनात माझ्या चरकन विचार आला की ही भावी पिढी का आजची, उद्याची भावी पिढी. आणि आई वडील त्याला शिकवत आहेत, वेल एज्युकेटेड, आय थिंक सो. खूप हायली क्वालिफाईड फॅमिली होती ती, हायली क्वालिफाईड, एकदम हायली क्वालिफाईड. आणि त्यांच्या याच्यातनं तो ॲटिट्यूड म्हणता नाही येणार, ॲटिट्यूड फार चांगला असतो. गर्व झळकत होता, वागण्यातनं, बोलण्यातनं, नंतर चालण्यातनं त्यांचा जो गर्व झळकत होता ना, की आम्ही म्हणजे कोण, बरं का. तर म्हटलं ही भावी पिढी आपल्या देशाची, म्हणून म्हटलं सलाम. आता सलाम म्हटलं आपण आपल्या मला सवय आहे, पोलीस खातं किंवा आर्मी, आपलं इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, कोणी दिसलं की सलाम. आता सलाम म्हटल्यावरती काय इन्सल्ट वाटला मला सांगा तुम्ही. कशाकरता? अपमानजनक शब्द वाटायला पाहिजेत त्यांना. तर तिथून काही बोलले नाही, फक्त सलाम म्हटलं, सलाम, धन्यवाद, थँक्यू, एवढं बोलून मी तिथून निघून आले. त्याची आई, त्या मुलाची आई, 5वी-6वीतलं मुलगा असेल तो, भांडायला आली माझ्याशी अक्षरशः. एवढूशा मुलाला म्हणे सलाम बोलतायत, या मॅनरलेस आहेत म्हणे, ही बाई आहे का कोण आहे, खूप काय बडबडायला लागली.
मी समाजसेविका आहे, 65 वर्षाची आहे. आता मला सांगा, सलामच्या याच्यात काय अनर्थ होता बोलण्यात. तिला तो राग आला. कसला गर्व झळकतो माहिती नाही. खूप वाद झाला माझ्या मुलाचा आणि त्यांचा पॅरेंट्स, त्या दोन्ही खूप आर्ग्युमेंट्स केले. आणि मला म्हणतायत की माझ्या मुलाला म्हणतात, पॅरेंट्सला सांगा, तुमचेच पॅरेंट्स असे आहेत तर तुम्ही काय असे. मग माझा मुलगा खूप काही बोलला त्यांना की तुमचे संस्कार बघा आत्ताचे. माझ्या आईवडिलांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने घडवलं आहे, तेव्हाच आमची तिसरी पिढी पण चांगली घडून राहिली आहे. मला एवढं आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. मग एवढी बडबड करत होत्या आणि एवढा तो मुलगा तर शेवटपर्यंत नाही उठला तिथून. सगळे आजूबाजूचे त्या पॅरेंट्सला आणि त्या मुलाला नावं ठेवत होते अक्षरशः, बरं का. खूप नावं ठेवली. बोलण्यात अर्थ नाही आहे म्हणे या लोकांची. त्याच्यानंतर आम्ही लोक ट्रेनमध्ये चढलो. प्रचंड गर्दी, रविवार होता. तिथे पण काहीतरी असंच घडलं, दुसऱ्यांशी घडलं, आमच्याशी नाही. पण एकंदर वातावरणात जो म्हणजे खेदाची गोष्ट आहे, दुःखाची नाही बोलता येणार, खेदाची गोष्ट आहे की आईवडील कमवून राहिलेत. ज्या घरात आजी आजोबा नाही आहेत त्यांची मुलं पाळणा घरात राहतात आणि ते किती बिघडत चाललेली आहे मोबाईलच्या नादी लागून. संस्कृती आपली कुठे फरफटत चालली मलाच कळत नाही आहे या गोष्टींचं, बरं का. अतिशय खेदाची गोष्ट आहे, अतिशय. पैशाच्या मागे हे पॅरेंट्स धावत आहेत, स्पष्ट बोलते मी, बरं का. यांना फक्त शुक्रवार झाला की शनी रवी फक्त फिरायला जातात मुलांना घेऊन. आम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करतो आमच्या मुलांबरोबर. हे शब्द मला कळता म्हणजे क्वालिटी टाईम, व्हॉट इज द क्वालिटी टाईम या याच्यावरती पण मी तुमच्याशी बोलणार आहे नंतर. पण हे नवीन तरुण पिढी पैशाच्या मागं धावणारी, मुलांना काय घडवणार आहे काय याच्यावरनं दिसून येतं आहे. आणखीन दुसरा किस्सा पण घडला आहे, तो पण मी तुमच्याशी उद्याला बोलणार आहे. आणि व्हॉट इज द क्वालिटी टाईम याचं पण मी उत्तर देणार आहे या नवीन तरुण पिढीला, की कुठे संस्कृती जाणार आहे, कुठले काय होणार आहे, काही खरं नाही आहे. म्हणून अजूनही सावध व्हा. अजूनही ज्या घरात आजी आजोबा आहेत, त्या मी माझं स्वतःचं उदाहरण देते. आम्ही आजी आजोबा आहोत, आम्ही आमच्या नातवंडांकडे लक्ष देतो. आणि नशिबाने माझं जावई, माझी सून, माझी दोन्ही मुलं खूप चांगल्या वातावरणात घडलेली आहेत. त्यामुळे माझ्या नातवंडांवरती खूप चांगले संस्कार घडत आहेत. मला जरा कधी वाटायचं की कशाला आपण हे करून राहिलो, म्हणजे आपण कशाला आपलं करिअर सोडलं. मी माझ्या मुलांसाठी करिअर सोडलं, बरं का. माझ्या पस्तावा आज कुठे टॉपरची बिझनेसवुमन होते, पण मला आता पस्तावा नाही आहे. मी माझ्या मुलांना उत्तम प्रकारे घडवलं आहे आणि माझ्या नातवंडांना पण माझी मुलगी, जावई, माझी सून, माझा मुलगा उत्तम प्रकारे संस्कार घडवून राहिले. कारण आमच्या घरातच संस्कार रुजलेले आहेत. आमच्या सुनेचे आई वडील पण खूप चांगले, त्यांनी पण खूप चांगले संस्कार दिले. त्यामुळे मला प्रश्न नाही आहे. माझ्या जावयाकडनं पण खूप चांगले संस्कार घडलेले आहेत. आमच्या बहिणींनी घडवले, त्या तर एकट्या होत्या. त्यामुळे मी माझ्या या ब्रह्मांडला थँक्यू बोलते की लॉट्स ऑफ थँक्स.
सलाम सलाम सलाम. खूप क्लिप मोठी झाली आहे.